यानंतर आपण जाणार आहोत संत सोपान काकांच्या पालखीमध्ये। संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा हा बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगर जवळ पार पडला। रिंगण सोहळा अद्भुत असतो, अवर्णनीय असतो आणि अर्थातच वारकऱ्यांना सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती या रिंगण सोहळ्याचीच। या रिंगण सोहळ्यामध्ये सगळे वारकरी मंडळी कशी रममाण झालेली होती जाणून घेऊया, ती दृश्य पाहूया। पालखी सोहळ्याचं हे पहिलं गोल रिंगण म्हणजे एकूण आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सगळ्या पालख्यामधलं पहिलं गोल रिंगण आपण बघतोय की सोमेश्वर नगर कारखान्याच्या या काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये अगदी लाल मातीत कशा प्रकारे अश्व देवाचा अश्व धावतोय। अगदी माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये हा अश्व हे पूर्ण रिंगण पूर्ण करेल आणि यानंतर या पालखी सोहळ्यामध्ये ज्या तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी असतील, टाळकरी असतील, त्यानंतर मृदंगचारी असतील, प्रत्येक म्हणजे भगवा पताका घेतलेला मंडळी असतील, या सगळ्या मंडळींना वेगळं पळवलं जातं। कशा पद्धतीनं अगदी 3 अश्व या सोपान काकाच्या पालखी सोहळ्यातील धावतायत आपण बघतोय। जोपर्यंत हे अश्व धावून हे रिंगण पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हे रिंगण पूर्ण होत नाही। आणि आपण बघितलं की सोपान काकाच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आहे। जी पालखी या रिंगण सोहळ्यामध्ये आली, पहिल्यांदा पालखीला गोल रिंगण फिरवण्यात आलं आणि त्यानंतर आता बघतोय की आपण किती अगदी वायू वेगाने हा अश्व धावताना आपल्याला पाहायला मिळतंय। हेच बघण्यासाठी अगदी खूप मोठी गर्दी या काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होताना पाहायला मिळते आहे। आणि इथून पुढे म्हणजे जवळपास 8-9 दिवसाचा हा एकूण टप्पा झाल्यानंतर म्हणजे माऊली आणि तुकोबांचा अशा प्रकारचे रिंगण सोहळे होतात, ज्या रिंगण सोहळ्यातून या वारकऱ्यांना स्फूर्ती मिळत असते। खरं तर रिंगण सोहळे हे खेळ आहेत, हे खेळ त्यासाठी आहेत कारण 10-15 किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर या वारकऱ्यांना थोडीशी उसंत मिळावी आणि यातून ऊर्जा मिळावी। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सोमेश्वर नगर। बारामतीमध्ये पालखी तर आली, पण बारामतीमध्ये यंदा प्रत्येकाला उणीव भासते